नमस्कार मित्रांनो, गेले 4 दिवस झाले रोज ऐकतोय की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, शिवसेना पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं, अंतिम टप्प्यात आलाय आणि मग बघितलं अंतिम टप्प्यात आलाय तर काय झालंय तर अजूनही उबाठा सेनेचे वकील कपिल सिब्बल न्यायालयामध्ये बाजू मांडतायत। आज 4था दिवस आहे, उद्या पण ते बाजू मांडतील, म्हणजे शुक्रवार गेला, शनिवार रविवार सुट्टी, मग कदाचित जर उद्या त्यांची बाजू मांडून पूर्ण झाली तर सोमवारपासनं एकनाथ शिंदेचे वकील किंवा शिवसेना पक्षाचे वकील त्यांची बाजू मांडतील, ते 4-5 दिवस बाजू मांडतील। मग ते झाल्यावर न्यायालय निकाल देण्यापूर्वी विचार करायला काही दिवसांची, काही आठवड्यांची सुट्टी देईल। कदाचित निकाल देणारही नाही, तो आणखीन मोठ्या घटनापीठाकडे पाठवेल। आणि ही बाजू काही लोकांना अपरिचित नाही, म्हणजे असं नाही झालं की निवडणूक आयोगासमोर कपिल सिब्बल यांनी काही मुद्दे मांडलेले आणि अचानक युरेका अशी काहीतरी त्यांना नवीन जाणीव झाली आणि ते टबमधनं धावत गेले सर्वोच्च न्यायालयात की बघा हा मला शोध लागलाय। जे पत्रकार मित्र आहेत की जे हे प्रकरण कव्हर करतायत त्यातल्या एकाला मी विचारलं की असं तू घडाघडा म्हणून कसं दाखवलंस, कपिल सिब्बल काय म्हणाले ते, म्हणजे कपिल सिब्बल न्यायालयात काय बोलले याच्यावर मुंबई तकवर वगैरे तासाचे कार्यक्रम रोजच्या घडामोडींवर मी समजू शकतो, पण ते न्यायालयात काय बोलले हे तू अर्ध्या तास बोलून कसं काय सांगू शकतोस। तर तो म्हणला एक काय मागच्या वेळेला पण त्यांनी हीच भूमिका घेतली होती, निवडणूक आयोग म्हणजे हे यापूर्वी झालेलं आहे, असं काही ते नवीन बोलत नाही आहेत। मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगाने तेव्हा जो निकाल दिला, कशाच्या आधारे निकाल दिला, पहिले निवडणूक आयोगाने पक्ष कोणाचा हे शोधायला त्यांनी पक्षाची सदस्य संख्या किती, कोणत्या लोकांचा जास्तीत जास्त पाठिंबा आहे आणि म्हणून दोघांनीही ॲफिडेव्हिट सादर केले की मी शिवसेनेचा सदस्य आहे, मी या शिवसेनेचा सदस्य, म्हणजे असं मी शिवसेनेचा सदस्य आहे असं कागदावर लिहून दिलेल्या लोकांचे गठ्ठेच्या गठ्ठे सादर केले। मग ते सादर केल्यावर निवडणूक आयोग म्हणतो की या गठ्ठ्यांच्या आधारे, कारण दोन्ही पक्षांनी काय म्हणतात कागदांची भेंडोळी आणून दिलेली आहेत आणि त्यामुळे त्याच्या आधारे काही ठरणार नाही। घटनेच्या आधारावर ठरायलाही त्याच्यातही पुन्हा वाद आहेत, मग ठरणार कशावर तर लोकनियुक्त सदस्यांमध्ये कोणाची संख्या जास्त आहे, कोणाला जास्तीत जास्त लोकांनी पाठिंबा दिला। याच्यावर मी परवा व्हिडिओ केलेला, त्यामुळे पुन्हा ते रिपीट करत नाही। कपिल सिब्बल यांचं म्हणणं काय आहे की पक्षात फूट पडणं आणि विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। त्या दिवशी जे झालं, एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना घेऊन बाहेर पडले, तेव्हा पक्षात फूट नव्हती पडली, विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली होती आणि विधिमंडळ पक्ष हा पक्षाचा एक छोटा भाग झाला। आमदार, खासदार, नगरसेवक हे जे सगळे लोक आहेत हे या मोठ्या पक्षाचा छोटा भाग झाला। पक्ष अजूनही उद्धव ठाकरेंकडेच होता आणि त्यामुळे पक्षात फूट पडली असं त्याला म्हणता येत। पक्षाची जी घटना होती ती त्यांच्या दृष्टीने निवडणूक आयोगाला त्यांनी सांगितलेल्या फॉर्मॅटमध्ये सादर केली होती। पक्षाचे जे नेते आहेत, म्हणजे शिवसेना नेते, शिवसेना पक्षप्रमुख, नंतर मग त्याच्यामध्ये नेते, उपनेते, ही जी सगळी त्यांची जी यादी आहे, यातले अनेक जण हे निवडून आले होते। सगळ्यांच्या काही नियुक्त्या उद्धव ठाकरेंनी केल्या नव्हत्या। निवडून आलेले म्हणजे कुठून निवडून आलेले तर लोकांच्यातनं निवडून आलेले, पक्षाच्या निवडणुकात नव्हते निवडून आले। आणि त्यामुळे हे जे लोक आहेत हीच खरी शिवसेना आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंनी ज्यांना नेमलं होतं तीच खरी शिवसेना आहे। आणि त्यामुळे त्या शिवसेनेत फूट पडली नव्हती। एकनाथ शिंदे आणि आमदार ज्या क्षणी त्यांनी महाराष्ट्र सोडला त्या क्षणी त्यांची सदस्यता रद्द झाली आणि त्यामुळे विधिमंडळ पक्ष त्याच्यात फुटीचा काही प्रश्नच नाही। पण तरी देखील निवडणूक आयोगाने चुकीचे निकष वापरले, आमची बाजू ऐकून घेतली नाही, आम्हाला पुरेशी संधी दिली नाही। म्हणजे एखादा
एखादी दरड कोसळते तेव्हा दरड कोसळते हे तेव्हा तुम्ही केव्हा म्हणणार? जेव्हा ती दरड खाली पडते तेव्हा दरड कोसळणं म्हणणार का? जेव्हा त्या पहिल्या दगडाला तडा जातो तेव्हा त्याला दगड कोसळणं म्हणणार? प्रश्न नीट समजून घ्या. दरड कोसळणं म्हणजे त्या बोगद्यावर ते दगड पडले त्या क्षणी दरड कोसळली असं म्हणणार का? ज्या क्षणी तो दगड हलायला लागला, त्याच्यात भेगा पडल्या आणि तो आज ना उद्या कधीतरी तुटणार, त्याला ते म्हणणार. तसंच पक्ष फुटला म्हणजे केव्हा फुटला? तर त्याचं विधिमंडळ गट आहे तो फुटला तर पक्ष फूट झाली का? पक्षाच्या जे प्रतिनिधी आहेत, पक्षाची जी संघटना आहे त्या संघटनेचे सदस्य फुटणं म्हणजे पक्ष फुटणं. कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे पक्षाची संघटना फुटणं म्हणजे पक्ष फुटणं आहे. आमदार खासदार फुटणं म्हणजे पक्ष फुटणं नाही. आणि त्यामुळे आमदार खासदार फुटले असतील, जरी 2/3 संख्येने फुटले असतील तर त्यांनी एकतर भाजपात विलीन व्हावं, 2/3 फुटले असतील तर त्यांनी वेगळा गट स्थापन करावा, म्हणजे त्यांना वेगळं नाव वेगळं चिन्ह असं मिळेल. पण बघा याच्यामध्ये विपर्यास कसा आहे, म्हणजे कपिल सिब्बल ज्येष्ठ वकील असतील पण त्यांच्या बोलण्यात विपर्यास कसा आहे? हे कशासाठी चालू आहे? नाव आणि चिन्हासाठी सुरू आहे. चिन्ह कशासाठी असतं? निवडणुकीसाठी असतं. निवडणुका जर लढणार नसेल तर चिन्हाची गरज नसते. तुमचा पक्ष जर निवडणुकात लढणार नसेल तर तुमचं चिन्ह असायची गरज काय? चिन्ह हे जेव्हा तुम्ही निवडणूक लढायला लागता तेव्हा मिळतं. आणि शिवसेनेचं काही चिन्ह सगळ्यात पहिल्यापासून धनुष्यबाण नाही आहे. सुरुवातीला वेगवेगळ्या चिन्हांवर शिवसेना लढलेले, काँग्रेस वेगवेगळ्या चिन्हांवर लढलेले. आणि त्यामुळे जर तुम्हाला संघटनेवर ज्याची पकड त्याचा पक्ष हे तत्व जर तुम्हाला मान्य असेल तर मग तुम्हाला राजकीय पक्षाचं चिन्ह कशाला पाहिजे? म्हणजे विधिमंडळ पक्ष जर फुटला असेल तर चिन्ह त्यांना जाऊ दे. तुम्हाला जर निवडणूकच लढायची नसेल, संघटनेला काही निवडणूक लढायची नाही आहे आणि त्यामुळे तशी त्यांना त्या चिन्हाची आवश्यकता नाही आहे. पण तरी देखील कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे तो बघून मुंबई तक सारखे चॅनल म्हणजे हर्ष होऊन गडाबडा लोळत आहेत की बघा आता कपिल सिब्बलनी अचूक बाण मारलेला आहे, आता काही स्कोपच नाही, आता न्यायाधीशांसमोर दुसरा पर्यायच नाही, न्यायाधीशांना शिवसेना उद्धव ठाकरेंनाच द्यावी लागणार, धनुष्यबाण उद्धव ठाकरेंनाच द्यावा लागणार, आता काही झाला खेळ खलास. निवडणूक आयोगालाही हे दिसत होतं पण निवडणूक आयोग पक्षपाती असल्यामुळे, भाजपाधार्जिण असल्यामुळे, चुनालाव आयोग असल्यामुळे त्यांनी डोळ्यासमोर स्पष्टपणे दिसत असूनही एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल दिला आणि त्यामुळे आम्हाला या निवडणूक आयोगाचाच निकाल मान्य नाही. त्यांनी त्यांच्या कक्षेबाहेर जाऊन निर्णय दिला. तुझी इयत्ता काय, तू बोलतो काय, पगार काय, तू बोलतो काय, म्हणजे पगाराच्या वरच्या गोष्टी निवडणूक आयोगाने केला असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं. आता ही कपिल सिब्बल यांची बाजू झाली, न्यायालय ऐकतंय. आता एकनाथ शिंदेंची बाजू मांडली जाईल, शिवसेनेची बाजू मांडली जाईल, त्याच्यातही चांगले मुद्दे निघतील. मग मला कळत नाही की हे सगळं चालू असताना रोज तासनतास डिबेट घेऊन त्याच्यावर चर्चा चरवण करण्याची गरज काय? आता काही कुठल्या निवडणुका नाहीत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका लढायच्या तरी डिपॉझिट जप्त होण्याच्या पलीकडे काही होणार नाही आहे. मग धनुष्यबाण मिळालं नाही मिळालं फरक काय पडतो? जेव्हा धनुष्यबाण नव्हतं, जेव्हा मशाल होती तेव्हा देखील शिवसेना उबाठा गटाला 9 जागा मिळाल्या होत्या. लोकसभेत 9 जागा ही काही छोटी गोष्ट नाही आहे. शिवसेनेचा परफॉर्मन्स अगदी टॉप परफॉर्मन्स पण 15 का 16 जागांचा आहे आणि त्यामुळे 17 जागा असेल आणि त्यामुळे 9 जागा ही काही वाईट गोष्ट नाही आहे तीन पक्षांसोबत लढत असताना. याचा अर्थ लोकांनी मशाल हेही चिन्ह स्वीकारलेलं आहे आणि लोकांनी जर चिन्ह स्वीकारलं असेल तर समजा पुढच्या याला धनुष्यबाण मिळालं तर असा काय फरक पडणार आहे? आणि हे सगळं आत्ता करण्याची गरज काय? अशा प्रकारचं वातावरण निर्मिती की काही न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश काही मुंबई तक बघून निकाल देतील नाही. म्हणून मला असं वाटतं की या गोष्टी सगळ्या केवळ एक मनोधैर्य टिकून राहावं कार्यकर्त्यांचे, जे काही उरले सुरले कार्यकर्ते त्यांचं मनोधैर्य टिकून राहण्यासाठी, त्यातनं निष्पन्न काही होणार नाही आहे. लोकांची करमणूक होते. न्यायालय एवढ्यात निकाल देईल याचीही कोणती शाश्वता नाही, कारण न्यायाधीशांनाही निकाल देणं हे अवघड आहे. राजकीय पक्ष म्हणजे काय हे डिफाईन करणं अवघड आहे. ते मला असं वाटते ही माळ संसदेच्याच गळ्यात टाकतील. तोपर्यंत कितीही छाती बडवली तरी उबाटा सेनेच्या हातात काही लागणार नाही आहे.
पण लोकांचं मनोरंजन मात्र चांगलंच होत राहणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.